राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुणबिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ज्ञानशक्तिं समारूढां तत्त्वमाला विभूषितां भुक्तिमुक्तिं प्रदाता च तस्मै श्री गुरवे नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। सहाव्या अध्यायातला 12वा व 13वा श्लोक। ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि। त्रिभिर्गुणमयैर्भावैर् एभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। सहाव्या अध्यायातला श्लोक क्रमांक 12 आणि 13 या दोन श्लोकांचं विवेचन आज बघण्याचा आपण प्रयत्न करूया। या श्लोकांवर आपलं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो। तत्पूर्वी आपण काल बघितलं होतं की अव्यक्तातून व्यक्त निर्माण होतं, शून्यातून अव्यक्त निर्माण नाही होत। शून्य ही निर्मितीची व्यवस्था नव्हे, शून्यातून कुठलीही गोष्ट निर्माण होऊ शकत नाही हा एक जो शून्यवाद्यांचा सिद्धांत होता। आणि शुद्धवाद्यांच्या सिद्धांताच्या अनुषंगिक काल आचार्यांचं जे म्हणणं होतं ते मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। शून्यातून काही होणं ही गोष्ट शक्यच नाही। याचं कारण आहे अभावातून कधीही भावाची निर्मिती होऊ शकत नाही। आणि भगवंत भावाभावातीत आहे, अभावाच्याही अतीत आहे आणि भावाच्या सुद्धा अतीत आहे। म्हणून भगवंत भावाभावातीत आहे। या गोष्टी जर एकदा आपण नीट लक्षात घेतल्या आणि आपण हे जर बरोबर समजून घेऊ शकलो तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की ह्यातनं भगवत प्राप्ती
करण्यासाठी आपल्याला हे अत्यंत सोपं जाणार, अत्यंत उपयुक्त होणार, अत्यंत कामात येणार. आणि म्हणून मला काळजी घ्यायची आहे. कशाची काळजी घ्यायची आहे? की हा जो भाग आहे, की सर्व भूतमात्रांमध्ये मी आहे. सर्व भूतमात्रांमध्ये मी आहे. सर्व बुद्धिमंतांमधली बुद्धितत्व मी आहे. सर्व तेजामधलं तेजतत्व मी आहे. हे एकदा जर लक्षात आलं, तर कार्य हे कारणातून निर्माण होतं. कारण जर असत असेल आणि कारण जर शून्य असेल, तर त्याच्यातनं कार्य निर्माण होण्याची शक्यताच नाही. कारण निर्मितीला शून्याच्या पलीकडे काहीतरी वाटचाल करावी लागते. म्हणून कार्य हे काहीतरी झालेलं आहे आणि शून्यामध्ये काहीच झालेलं नसतं. कारण शून्य असेल तर त्यातनं कार्य निर्माण होऊ शकत नाही. कारण जर काहीच नसेल तर त्यातून जगत निर्माण होऊ शकत नाही. म्हणून शून्यवाद्यांचे जे मत आहे, की अभावातून भाव तयार झाला, अभावातून भावाची निर्मिती झाली, ही गोष्ट कदापिही शक्य नाही. अभावातून नेहमी अभावाचीच निर्मिती होईल. शून्यातून नेहमी शून्याचीच निर्मिती होईल, पण जगताची निर्मिती होण्याची शक्यता सुतराम नाही आहे. त्यांचं जे म्हणणं आहे, की बीजामध्ये वृक्ष नव्हता, ही गोष्ट खोटी आहे. आजकाल वैज्ञानिक शास्त्र सुद्धा सांगतं, की त्याच्यामध्ये जीन्स असतात आणि त्या जीन्स मधून तोच वृक्ष तयार होतो. नाहीतर वडाच्या बीजामधून बाभुळीचा वृक्ष तयार होत नाही. आंब्याचा वृक्ष तयार होत नाही. सागवानाचा वृक्ष तयार होत नाही. त्या बीजातून तोच वृक्ष तयार होतो. याचा अर्थ बीजामध्ये ते वृक्ष आहे. आणि बीजामध्ये वृक्ष दिसत नाही म्हणून बीजामध्ये वृक्षच नाही या म्हणण्याला अजिबात अर्थ नाही. आपण एक छोटस उदाहरण घेऊया. नकाशामध्ये बिल्डिंग दिसत नाही. नकाशात बिल्डिंग नाही याचा अर्थ ती बिल्डिंगच नाही असं नाही होत. पण त्या ज्या रेघोट्या मारल्या आहे उभ्या आडव्या, त्या ज्या जागा पॉइंट आउट केलेल्या आहेत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, कुठून कुठे ती वास्तू आहे, ती बिल्डिंग आहे, तर बरोबर जर त्या गेल्या तर तिथे जाऊन आपण पोहोचतो. म्हणजे नकाशामध्ये ती बिल्डिंग उभी राहिलेली असते, तशीच्या तशी ती बिल्डिंग आम्हाला उभारता येते, बांधता येते, पाहता येते. याचा अर्थ दिसत नाही म्हणजे बीज नाही, तिथे शून्य आहे, हा सिद्धांत धादांत चुकीचा आहे. आणि अशा चुकीच्या सिद्धांताच्या अनुषंगिक ज्या वेळेला आम्ही विचार करतो, त्यावेळेला मग आत्मतत्व आम्हाला गवसत नाही. आत्मतत्वातून जगाची निर्मिती आहे. चेतनातून चेतनाची निर्मिती आहे. चेतनातून जडाची निर्मिती आहे. पण जड आणि चेतन दोघांनाही अधिष्ठान काय आहे? आत्मतत्वाचं आहे आणि ते अधिष्ठान मी आहे. बुद्धिम बुद्धिमतामस्मी. बुद्धिमानित्व ह्यातच आहे, की ज्यांनी आपल्या विवेकाचा वापर केला. आपलं स्वरूप जाणून घेण्यासाठी त्यांनी स्वरूपाकारतेचा शोध घेतला पाहिजे आणि तो शोध घेण्यासाठी त्याला विवेकाची फार गरज आहे. बुद्धी म्हणजेच विवेक आणि विवेक म्हणजेच बुद्धी. एक थोडासा फरक आपण करू शकतो. विचारामध्ये एकाग्रता असते, विचार एकतानतेने असतो. विचारामध्ये व्यतिरेक असतो, बाकी सगळ्या गोष्टींचा व्यतिरेक केला असतो आणि एकाच गोष्टीवर फोकस गेलं असतं, ते त्या गोष्टीशी ऐक्य पावतं. विवेकामध्ये नेहमी दोन गोष्टी असतात, एक आत्म असते आणि एक अनात्म असते. अनात्म वस्तूला अनात्म वस्तूला बाजूला टाकून त्याच्यातलं मिथ्यात्व जाणून ती गोष्ट नाही असं गृहीत धरून आत्मवस्तूच तेवढी आहे या गोष्टीची सतत जाणीव ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
जे आपण काल पाहिलं. त्याच्यासाठी आपण ब्रह्मसूत्र अध्यास भाषाचा दाखला सुद्धा घेतला, की युष्मत अस्मत् प्रत्यय गोचरयो हो विषय विषयिणो तमः प्रकाशवत विरुद्ध स्वभावयो हो. काय म्हणतात आहे? अस्मत् प्रत्यय आणि युष्मत प्रत्यय ब्रह्मसूत्र आहे बरं का. आणि त्यातही अध्यास भाष्य आहे. ब्रह्मसूत्रातलं अध्यास भाष्य निखालच सुंदर आहे. अत्यंत बारकाव्याने टिपलं आहे. आचार्य यांच्या बुद्धिमत्तेचा, आचार्य यांच्या बुद्धीच्या सूक्ष्मतेचा एवढे बारीक पैलू अध्यास भाष्यामध्ये आहे, की ब्रह्मसूत्र अध्यास भाष्य वाचल्यानंतर ब्रह्मसूत्रातल्या सूत्रांना फोडण्याची हिंमत नाही करत. कोणी शब्दाचा अर्थ 6 मल्ल आहेत. आपल्याला त्या 6 मल्लांबद्दलची सगळी माहिती पण आहे. आणि पुन्हा त्या माहितीबद्दल वेगळं बोलण्याची गरज नाही असं मला वाटतं. त्या 6 मल्लामध्ये सांख्य नावाचा सगळ्यात बलवान मल्ल आहे. कोण आहे? सांख्य नावाचा सगळ्यात बलवान मल्ल आहे. आणि पहिले बलवानाला जर आपटला, पहिले बलवानाला जर चित केला, तर आपल्या हे लक्षात येईल की त्यानंतर बाकीचे लोक मागे सरसावतात, पण लढण्याकरता समोर येत नाही. सिनेमामध्ये आपण अशा पुष्कळदा गोष्टी बघतो. काय बघतो? की जो बलवान असतो, तो बलवान त्याला खलास केला की त्या हिरोच्या समोर बाकीचे लोक सगळे पळून जातात. दुसऱ्या भाषेत राजाला जर पकडला आणि राजाला जर मारला, तर मग बाकीचे सगळे लोक आपोआप नामोहरम होतात. पण म्हणून प्रथम मल्ल हा नावाचा न्याय आहे. त्या न्यायाचं काय नाव आहे? प्रथम मल्ल असं त्या न्यायाचं नाव आहे. आणि प्रथम मल्ल या न्यायाने जर आम्ही राहिलो, तर बलवान माणसाला पहिल्यांदा जर नामोहरम करून टाकलं, तर बाकीचे लोक नामोहरमच झाल्यासारखे असतात. 1760 लोकांशी लढण्याची गरज नसते. राजाला नामोहरम करून टाकलं की काम झालं. म्हणून चार्वाक, पूर्वमीमांसक म्हणजे कर्मठ, नैयायिक, सांख्य, वैशेषिक आणि पतंजल हे सगळे द्वैती आहेत, लक्षात ठेवा. आणि उत्तर मीमांसा या सगळ्यांचं उत्तर देते आहे त्यात अध्यासवादाने. आचार्यांनी याचं उत्तर दिलंय, म्हणून अध्यास भाष्यामध्ये याचा पहिल्यांदा उल्लेख आला. आणि प्रथम पल्ल या न्यायाने युष्मत अस्मत् प्रत्यय गोचरयो हो विषय विषयिणो तमाह प्रकाशवत विरुद्ध स्वभावयो हो. या ब्रह्मांडामध्ये अद्वैताशिवाय दुसरं काहीही नाही. याचा अर्थ सगळं जे ब्रह्मांड आहे हे दिसत असलं तरी भासमान आहे. हे टिकाऊ नाही आहे, हे कल्पित आहे. आणि ह्याच्यासाठी अध्यास भाष्याची गरज आहे. दोरीवरचा साप स्पष्ट दिसतो, पण स्पष्ट जरी दोरीवरचा साप दिसत असला तरीही सुद्धा त्या सर्पाचं भय वाटत असलं, तो सर्प चावेल असं वाटत असलं, तो हुबेहूब तसाच आहे असं वाटत असलं, तरीही सुद्धा त्या सर्पाला घालवण्यासाठी लाठ्या काठ्यांची गरज नाही. ढोल ताशे वाजवण्याची गरज नाही, कल्ला करण्याची गरज नाही, आवाज करण्याची गरज नाही. कशाची गरज आहे? त्याच्यावर प्रकाश ज्योत, ज्ञान ज्योत त्याच्यावर पसरली की हा सगळा रस्ता ताबडतोब लक्षात येतो. आणि म्हणून काय लक्षात आलं आहे की बीजामध्ये सुद्धा मी वास करतो. विद्धी पार्थ सनातनम. विद्धी शब्दाचा अर्थ जाण असा आहे. आणि द्वितीय पुरुषी एक वचन, आज्ञार्थ द्वितीय पुरुषी एक वचन, तम विद्धी, तू हे जाण. भगवंत अर्जुनाला आज्ञा देतात. आणि हे जाणलं कोण जाणेल? हे बुद्धिमान माणूस जाणेल. बुद्धिम बुद्धिमतामस्मी. आणि त्या बुद्धिमानत्व मी आहे, बुद्धीमधलं बुद्धिमानित्व मी आहे. एखाद्याची कमी बुद्धी असेल, पण कमी बुद्धीतलं कमी बुद्धिमानित्व
भगवंत आहे. एखादी वस्तू अधिक गोड असते, एखादी वस्तू फिक्की असते म्हणजे कमी गोड असते. पण कमी गोड मधला जो गोड आहे, गोडवी आहे, गोडवा आहे, तो भगवंत आहे. एवढं जर आम्हाला लक्षात आलं, तर आपला कालचा विषय अगदी छान पद्धतीने सगळ्यांना समजला असं आपण गृहीत धरूया. कारण की फार मोलाचा विषय होता. बलम बलवताम चाहम धर्मा अविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्माला धरून असलेला काम मी आहे. आणि बलामध्ये काम आणि आसक्ती ह्याशिवाय असलेलं जे बल आहे, जे धर्मरक्षणार्थ आहे, जे आत्मप्राप्त्यार्थ आहे, ते बल मी आहे. असा भगवंतांनी सुंदर अभिप्राय दिला आहे. याचं आणखीन सविस्तर वर्णन 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेलं आहे. आजचे आपण श्लोक बघू. ये चैव सात्विका भावा राजसास तामसाश्चये मत्त एवेती तान विद्धी न त्वहम तेषु ते मयी. भगवंत सांगतात आहे की ज्याप्रमाणे सात्विक, राजस आणि तामस पदार्थ आहेत, ते सर्व माझ्यामधून निर्माण झाले आहे. ये शैव सात्विका भावा राजसास तामसाश्चये मत्त एवेती. ते सगळे माझ्यातून निर्माण झाले, हे तू नक्की जाण. तान विद्धी, पण मी त्यांच्यात नाही, ते मात्र माझ्यामध्ये आहे. न त्वहम तेषु ते मयी. आता या गोष्टीबद्दल आपण थोडस सविस्तर बघूया. प्रत्येक मनुष्याचं जीवनाची घडण एक वेगवेगळ्या प्रकारची आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्या घटना आवृत्त पण होतात. पण एक गोष्ट नक्की आहे की प्रत्येकामध्ये 3 गुण व्यापलेले आहेत आणि त्या 3 गुणांना सत्व, रज आणि तम म्हणतात. एका दृष्टीने जर विचार केला तर 3 गुण भगवंतांनी निर्माण केले आहेत. हा एक दृष्टिकोन आहे. दुसरा दृष्टिकोन आहे की माझ्यावर हे 3 गुण अध्यस्त आहेत. आणि तिसरा दृष्टिकोन आहे की तिघांनाही अस्तित्वच नाही, भासमान आहे. अस्तित्वच नाही आहे गुणांना. आता या 3 गुणांच्या अनुषंगिक आपल्याला विचार करायचा आहे. सुरुवातीची भाषा जर स्वीकारली की सत्व रजतम निर्माण केले आहे, तर आपल्याला हे पटायला आणि कळायला उशीर लागणार नाही. काय उशीर लागणार नाही की जिथे जिथे 3 गुण दिसतात त्यांच्यामध्ये भगवंत आहे. मग आता मला 3 गुण दिसतात की दिसत नाही? कोणी माणूस येतो, एक जण विचारतो, मला देवाच्या पूजेकरता फुलं हवी आहेत. आपल्या झाडाची काही फुलं घेण्याची आपण मला अनुज्ञा देता का? मी आपल्या झाडाची काही फुलं तोडू का? साध्या मराठी भाषेत आपण म्हणतो काही हरकत नाही. देवाकरताच हवी आहेत, आपण घ्यावेत. दुसरा असतो, तो रजोगुणी असतो. तो जितके जास्त फुलं घेता येईल, तेवढे जास्त फुलं घेऊन घेतो. हा जो सत्वगुणी असतो, हा आवश्यक तेवढे फुलं घेतो, विचारून घेतो. रजोगुणी विचारतो, पण आवश्यकतेपेक्षा जास्त फुलं घेतो. घरमालकाच्या देवाला फुल राहील की नाही याचा विचार नाही करत. पण पहिले आपल्याला नीट आला पाहिजे कोटा याचा विचार करतो आणि थोडेसे त्याच्यासाठी ठेवतो. तमोगुणी असतो, हा विचारतच नाही. हा काठी आणेल, भिंतीवरून उडी मारेल आणि झाडं तुम्ही वाढवा, फुलं हा घेऊन जाईल. जिथे जिथे 3 गुण दिसतात, तिथे तिथे भगवंत आहे. भगवंतात मात्र ह्या 3 मधला एक सुद्धा गुण नाही. कारण ब्रह्म गुणातीत आहे. ब्रह्म कसं आहे? गुणातीत आहे. एकदा जर लक्षण आलं, आपल्या हे लक्षात आलं, तर आपल्याला हे स्पष्ट कळून जाईल की गुण सगळ्यांमध्ये अनुसूत असतात. त्याचं बलाबल भिन्न असतं.
म्हणून प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा आहे. प्रत्येक माणसाचं गुणाचं प्राबल्य वेगवेगळं आहे. कुणामध्ये 70% सत्वगुण, 20% रजोगुण, 10% तमोगुण. कुणामध्ये 10% सत्वगुण, 70% रजोगुण, 20% तमोगुण. कुणामध्ये 80% तमोगुण, 15% रजोगुण, 5% सत्वगुण. असे जे लोक असतात, हे ओरबडून खाण्याच्या प्रवृत्तीचे असतात. दुसऱ्याचं आपल्या खिशात कसं घालता येईल याचा प्रयत्न करतात. आणि तेच लोक आपल्या गुणाच्या प्राबल्यामुळे तशा प्रकारच्या वृत्ती जोपासतात. मग आता साधकाची जबाबदारी काय आहे? साधकाची जबाबदारी आहे, मला सत्वगुणाचा परिपोष करता आला पाहिजे. सत्वगुणाचा परिपोष कसा करायचा? थोडस आपण आणखीन पुढच्या श्लोकांमध्ये बघणार आहोत. सत्वगुण सांभाळून ठेवता आला पाहिजे. रजोगुणाला आणि तमोगुणाला हवा नाही लागू द्यायची. रजोगुण आणि तमोगुण यांची हवा नाही लागू द्यायची. यांना आपण रस्ता नाही द्यायचा. मग काय करायचं हो? सत्वगुणाचा परिपोष करायचा, सत्वगुण जोपासून ठेवायचा, सत्वगुण चांगल्या प्रकारे सांभाळायचा. आलेला प्रत्येक माणूस कशा प्रकारचा कोण आहे हे आपल्याला चांगलं कळतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात सुद्धा येतं. खूपदा असं असतं, आपल्या लक्षात हा माणूस आलाय का? हा आपल्याला फसवण्यासाठी आलाय. हा आपल्याला बनवण्यासाठी आलाय. हा आपल्याला काहीतरी सांगण्यासाठी आलाय. नव्हे, हा आपल्यापासून काहीतरी नेण्यासाठी आलाय. लक्षातच येतं आपल्या. आणि हे जसं-जसं लक्षात येत जाईल, तसं-तसं आपण ओळखतो. पण ओळखलं तरी त्याच्यातलं ईश्वरत्व कधी विसरायचं? त्या गुणांमध्ये ईश्वर आहे, पण ईश्वरांमध्ये गुण नाहीये. म्हणजे ब्रह्म या ठिकाणी ईश्वर शब्द ब्रह्म या अर्थाने वापरला आहे, लक्षात ठेवा. ब्रह्मामध्ये गुण नाही आहे. त्याच्यातलं ब्रह्मतत्व, त्याच्यातलं आत्मतत्वामध्ये गुण नाही. गुणामध्ये ते तत्व आहे. त्याच्याशिवाय ते गुण एक्सप्रेस नाही होणार. तुम्ही म्हणाल रजोगुण एक्सप्रेस होत असतो, त्याच्या मागे प्राण असतो, पण प्राणाच्या मागे आत्मा आहे. आत्मतत्वाशिवाय कुठल्याही गोष्टीचं काहीही होऊ शकत नाही. आणि सत्वगुणाचं पहिलं लक्षण आहे विवेक. सत्वगुणाचं दुसरं लक्षण म्हणजे पहिलंच लक्षण म्हणूया, ज्ञान. सत्वम सुखम संजायते. सत्वात सुखम संजायते. सत्वात ज्ञानम संजायते. पण सत्वगुण हा सुद्धा बंधन आहे. कारण सत्वगुणी माणसाला लोक खूप चांगला म्हणतात. असं का? हा आपल्या कामी येतो का? त्याचा फायदा घेऊन घ्या. त्याचा फायदा घेऊन घ्या. रजोगुणी आणि तमोगुणी माणसं त्याला ओरबडून खातात, त्याला लुबाडून काढतात. असा जो सत्वगुणी माणूस असतो, हा खचितच चांगला असतो, पण तो आत्मस्वरूपाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून सत्वगुणी माणूस जरी आला, तरी त्याच्यामध्ये आत्मतत्व पाहण्याची साधकाने काय केली पाहिजे? प्रॅक्टिस केली पाहिजे. आता रजोगुणी आलाय, तो सांगेल की माझ्या येण्यात तुमचा फायदा कसा आहे? तो समजावून काय सांगेल? माझ्यामुळे तुमचा फायदा. आपल्याला तो कन्व्हिन्स करेल की जेणेकरून आपला फायदा जास्त आहे. माझी एक पॉलिसी काढायची होती आणि माझा एक शाळेतला वर्गमित्र बँकेमध्ये होता. तो 10 वेळा मला हेच सांगायचा, की "मी तुझ्यासाठी धावपळ करतो. तू माझा वर्गमित्र आहे म्हणून मी धावपळ करतो." मी म्हटलं, "अरे मग दोघं जण या. येतोच आहे ना तू? या ना दोघं जण. त्यानिमित्त तुझं माझ्या घरी येणं होईल." तो म्हणे, "हो." नाहीतर माझं एवढे शाळेपासून आपलं येणंच झालं नाही. त्यांनी लगेच बायकोला फोन केला, की दोघा जणांना बोलवलंय. तिने त्याला फोनवर सांगितलं, की "बा मी नाही येत." तो म्हणाला, "पॉलिसी निघाली."
चलनेच पडतात. पॉलिसी म्हटल्यानंतर हो झाली. म्हणजे माझ्यामुळे तुमचा किती फायदा आहे, हे दाखवून तो स्वतःचा फायदा करतो. आणि तमोगुणी माणूस हा दुसऱ्याला उरबडून, दुसऱ्याला लुटून स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेतो. तुम्ही जेवा अथवा नका जेवू. विवेक जर जागा असेल, सत्वगुणाचा जर परिपोष केला असेल, तर विषयांच्या मर्यादा लक्षात येतात. विषयांचं अनित्तत्व, विषयांचं दुःखित्व लक्षात येतं. आणि मग मनावर संयम निर्माण होतो आणि आपले आचार विचारही सात्विक होतात. सात्विकता सांभाळता येते. शास्त्राचं अध्ययन आणि शास्त्राचं अनुष्ठान म्हणजे तप करता येतं. तपाबद्दल आपलं संपूर्ण सांगून झालंय आणि ज्याला तप करता येतं, त्याला पुढे पण जाता येतं. तपातीत पण होता येतं. आपण कालच्या श्लोकामध्ये पाहिलं होतं. काय बघितलं होतं? तपश्चास्मी तपस्विषु. तपश्चास्मी तपस्विषु. तपस्व्यांमधलं तपत्व जे आहे, ते मी आहे. आता रजोगुणी असतो, तो कामुक असतो. कामना खूप असतात. विषयाचे संकल्प खूप असतात. विषय प्राप्तींच्या इच्छा असतात. विषयाच्या ध्यासाने तो वेडा झालेला. अनेक विषयांचा स्वैर उपभोग घेण्याची त्याची वृत्ती वाढली असते आणि विषयाच्या कामना त्याला एका ठिकाणी स्वस्थ बसू देत नाही. अस्वस्थ करतात. म्हणून रजोगुणी माणूस हा कायम अस्वस्थ असतो, कायम चंचल असतो, चालता फिरता असतो. त्याला एका जागी बसवत नाही. त्याचे आचार, त्याचे विचार सगळे राजस असतात. आणि तो इतकंच नाही, तर त्याचा आहारही तसाच असतो. आता आहार वगैरे हा विषय आपला बोलण्याचा नाही. पण आपला विषय हा आहे, की 3 गुण कसे माणसावर हावी होतात. तमोगुणाचा ज्यावेळेला उत्कर्ष होतो, त्यावेळेला माणूस विवेकहीन होतो. योग्यायोग्य, धर्माधर्म याविरुद्ध त्याच्या मनात संभ्रम तयार होतो आणि मग मनाविरुद्ध काही घडलेलं त्याला चालत नाही. दुर्योधन म्हणत होता, "जानामि धर्म्यं न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्म्यं स च मे प्रवृत्ती." आणि दुसरा पाठभेद आहे, "न च मे निवृत्ती." मी धर्म जाणतो, पण धर्मामध्ये माझी प्रवृत्ती होत नाही. मी अधर्म जाणतो, पण अधर्मातून माझं मन बाहेर निघत नाही. म्हणून त्याचं नाव दुर्योधन होतं. त्याला फक्त धृ युधिष्ठिर सुयोधन नावाने आवाज देत असत. सात्विक प्रवृत्ती, त्यांनी त्याला त्याच्यातलं कधी वाईट पाहिलंच नाही. म्हणून तो त्याला सुयोधन म्हणत असत. पण सगळ्या महाभारतात तो दुर्योधन नावानेच प्रसिद्ध आहे. त्याचं नावच दुर्योधन असं समजलं गेलं. कारण युद्ध करण्यामध्ये कूटनीती आणि वाईट पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने युद्ध करत असे. म्हणून आपला प्राण त्यांनी मांडीमध्ये गोळा करून ठेवला. त्याला माहिती होतं, की धर्माला धरून युधिष्ठिर मांडी नाही फोडणार कधी. अर्जुन मांडीवर घाव नाही करणार कधी. भीम मांडीवर घाव करणार नाही. पण कृष्णाने सांगितलं, की हा नीच प्रवृत्तीचा आहे. हा हलकट वृत्तीचा आहे. हा अधर्मी आहे. यांनी प्राण मांडीत ठेवलेले आहे. या पद्धतीने हा वागलेला आहे. याची मांडी फोड. आणि म्हणून हा जो तमोगुणी असतो, असे लोक जिवंत राहिले तर हे विध्वंसक असतात, निषिद्ध असतात, कामुकतेने पेटलेले असतात आणि विवेक कधीच नसतो. डोळ्यावर मोहाचा पडदा असतो. ज्या ठिकाणी 3 गुण असतात आणि 3 गुणांचं कार्य असतं, त्याला संसार असं म्हणतो. आम्ही आपलं नुसतं लग्न केलं, की तू संसारी झाला असं म्हणतो. असं नव्हे. 3 गुणांचा आपापसामध्ये जो सन्निकर्ष होतो, 3 गुणाची जी आवागमन होत राहतं,
व्यवहार होत राहतो आणि व्यापार होत राहतो, त्याला संसार असे म्हणतात. म्हणून सांगितलं सुद्धा आहे, निस्त्रैगुण्य भवार्जुन. त्रिगुणाच्या आहारी जाणं हे माणसासाठी घातक आहे. असं कधी होता कामा नेहमी काळजी घ्यावी, की त्रिगुणाच्या आहारी जाऊ नये. त्रिगुणाच्या 3 देवता आहेत. सत्वगुणाची देवता विष्णू आहे. रजोगुणाची देवता ब्रह्मदेव आहे. सृष्टीची उत्पत्ती केली आहे रजोगुणातून आहे. आणि संहार शिवांनी केलेला आहे. पण हे तीनही या गुणांचे अधिपती आहेत. हे गुण यांच्यात नाही. हे गुणांचे हे स्वामी आहेत. हे त्याचे प्रमुख आहेत. त्रिगुणांमुळे आमचं जीवन चालतं. जीवनावर त्रिगुणाचं नियमन असतं. त्रिगुण माणसाला खेळवतात. त्रिगुण जीवनाची दुर्दशा करतात. आणि म्हणून त्रिगुणाच्या आहारीमध्ये जाऊ नये. ईश्वर चिंतनामध्ये रममाण व्हावं, धर्माचरणामध्ये रममाण व्हावं, यासाठी सत्वगुणाचा परिपोष करणं, सत्वगुणाला वर ठेवणं आणि 2 गुणांना खाली दाबून टाकणं, हा मनुष्याचा पुरुषार्थ आहे. अशा पुरुषार्थाने मला माझं जीवन जगता आलं पाहिजे. आणि म्हणून जीवन जगत असताना माझी अंतर्दृष्टी बदलली पाहिजे. माझी बाह्य दृष्टी किंवा कामाची नाहीये. आत्मस्वरूप पाहायचं असेल, तर अंतर्प्रवेश करण्याची गरज आहे. त्याला अंतरयात्रा असं बेलसरेंनी शब्द सुद्धा वापरलेला आहे. यावर एक शंका येईल, की हे त्रिगुणात्मक पदार्थ आणि त्रिगुणात्मक विश्व आलं कुठून आणि हे मांडलं कोणी? हे कसं काय? म्हणून भगवंत त्याचंही उत्तर देतात. मत्त एवेती, हे माझ्यातून निर्माण झाले आहे. परमात्मा त्रिगुण आहे. चराचरा विश्व जे आहे, त्या विश्वाचा मी परमेश्वर आहे. या ब्रह्मांडाचं मी अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. अभिन्न शब्द आहे. निमित्त कारणही तोच आहे, उपादान कारणही तोच आहे आणि दोन्ही कारणामध्ये तोच असल्यामुळे अभिन्नत्वानी तो आहे. काल आपण बघितलं होतं, इंद्रो मायाभीही पुरुरूप इयते. या ठिकाणी ईश्वर असा अर्थ आहे. आम्ही जशा पद्धतीने त्या गुणांना वळवू, तशा पद्धतीने आम्हाला लाभ होतो. ये यथामाम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्य. कार्य जसं करू, कारण जसं असेल तसं कार्य होईल. बघा आपण बीजम माम सर्वभूतानां मध्ये पाहिलं. कार्य जसं असेल तसं कारण होईल. आता कार्य आणि कारण यांचा संबंध कसा असतो? कोणत्या पद्धतीने कार्य आणि कारण याचा आपण हे करू शकतो, याचा जर आम्ही विचार केला, तर कार्य हे कारणाचा परिणाम सुद्धा असू शकतो. जसं दही हा दुधाचा परिणाम आहे. मग आता ब्रह्म ह्याचा परिणाम जगत आहे का? असा प्रश्न विचारला जातो आणि तसं नाही आहे. म्हणजे कार्य जे आहे, दही हे कार्य आहे. दूध हे कारण आहे. दूध या कारणापासून दुधाचा परिणाम दह्यामध्ये झाल्यामुळे दही हे कार्य तयार झालं. याला परिणामवाद वाद म्हणतात. तर ब्रह्मामध्ये विकार निर्माण झाले आणि मग जगत निर्माण झालं का? दुधामध्ये विकार निर्माण झाले आणि दही तयार झालं. त्याच्याप्रमाणे याचं उत्तर नाही असं आहे. ह्याचं उत्तर नाही असं आहे. म्हणून न त्वहम तेषु ते मयी पुढे न म्हटलं आहे. हे सांगत असताना दुसरा मुद्दा असा आहे, मग ही निर्मिती झाली कशी? मग या निर्मितीचं कारण कसं? आपण सरळ अध्यासवादावर येतो, की ज्याप्रमाणे रज्जूवर, ज्याप्रमाणे दोरीवर सर्प दिसतो, ज्याप्रमाणे दोरीवर सर्प दिसतो, त्याप्रमाणे
ब्रह्मावर जगताची निर्मिती झालेली आहे. दोरीवर जसा सर्प दिसतो तसा ब्रह्मावर जगत दिसतं. म्हणजे दोरीत काही परिणाम झालाय का? नाही. दोरीत काही बदल झालाय का? नाही. दोरीचं स्वरूप नाश पावलाय का? नाही. मग तरीही सर्प दिसला की नाही? हुबेहूब दिसला की नाही? जसाच्या तसा दिसला की नाही? दिसला. असा जो सतत दिसतो त्यामुळे जगताची निर्मिती झाली असं म्हणावं लागतं. दोरीवरचा सर्प भासलाय, थाणूवरचा पुरुष भासला आहे, तसं ब्रह्मावरचं जगत सुद्धा भासमान आहे, पण आम्हाला पटत नाही. का बरं नाही पटत? ब्रह्मावरचं जगत भासमान आहे असं का नाही पटत? दोरीवरचा जो साप आहे हा अल्प काळाचा सर्प आहे. लवकरच ती दोरी आहे हे लक्षात येतं. ठाणूवरचा जो पुरुष आहे हा अल्प काळाचा पुरुष आहे. जास्त काळ ठाणू दिसतो. शुक्तीवरची जी रजत आहे ती अल्प काळाची रजत आहे. थोडीशी खरडून काढली तर सोनार म्हणतो की ही काही चांदी नाही. म्हणजे शुक्ती रजत, ठाणू पुरुष, रज्जू सर्प या नायामध्ये अध्यस्त अल्प काळाचं वास्तव्याचं आहे आणि अधिष्ठान दीर्घकाल दिसतं. पण जगत आणि ब्रह्म यात ब्रह्म दिसतच नाही आणि जगत दीर्घकाल दिसतं. दुसरा मुद्दा आत्मा आणि देह. या देह वर्षानुवर्ष दिसतो, सारखा दिसतो. गाढ निद्रा जर सोडली तर बाकी वेळ आम्हाला देह दिसत असतो. पण आत्मा मात्र अल्प काळ दिसतो. दोन मध्ये ही तफावत असल्यामुळे लवकर पटायला शक्य होत नाही. कशाच्या बाबत? देहाच्या बाबत. देहाच्या बाबत हे पटता पटत नाही. अजिबात पटत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी ते सांगतात की मत्त एवेती तान विद्धी, म्हणून तू जाणून घे रे. जाणून घे. एकदा जर तू या गुणांवर मोहित झालास तर मग हे जाणणं तुझ्या बसमध्ये राहणार. तू वाहून निघून जाशील आणि वाहून निघून गेला तर मग तू कुठलाच नाही लक्षात ठेव. नत्वहम तेषु ते मयी. पुन्हा सांगतात की मी त्यांच्यामध्ये नाही पण ते सर्व पदार्थ माझ्यामध्ये आहे. मी त्यांच्यामध्ये नाही पण ते पदार्थ माझ्यामध्ये आहे. म्हणजे कसं? मी नाही आहे त्यांच्यामध्ये, ते माझ्यामध्ये आहे. नदीच्या काठावर लाईट्स असतात आणि ते जे बल्ब आहे त्याच्यातनं जो प्रकाश पडतो त्या प्रकाशाचं प्रतिबिंब नदीमध्ये उमटत असतं. म्हणजे ते नदीत आहे पण नदी त्यांच्यात नाही आहे. नत्वहम तेषु ते मयी. अशा पद्धतीने ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला एक लक्षात येतं की ब्रह्मामध्ये ते नाही आहे, त्यांच्यामध्ये ब्रह्म आहे. आणि म्हणून या ठिकाणी अगदी स्पष्टपणे नेह नानास्ती किंचन, केवढही विविधता दिसो, केवढही नानात्व दिसो, पण एकत्व मोडत नाही. नानात्व दिसून सुद्धा एकत्व मोडत नाही. म्हणजे काय हो, असं कसं म्हणता तुम्ही? कागदाचीच नाव केली आणि कागदाचंच विमान केलं आणि कागदाचीच भिंगरी केली. भिंगरी जागेवर फिरते, विमान हवेत उडतं आणि नाव पाण्यावर तरंगते. परंतु त्यातलं कागदत्व एक असल्यामुळे नेह नानास्ती किंचन, फॉर्म किती वेगळे दिसत. एक भिंगरी दिसली आहे, एक विमान दिसलाय, एक नाव दिसली आहे, परंतु कागद पण बदललेलं नाही. तसं परब्रह्मापासून जगत निर्माण झाल्याचा फक्त भास आहे. विमान झाल्याचा भास आहे, बाकी काही नाही. आकार बदलला म्हणून आम्ही त्या कागदाला हवेत फेकला. आकार बदलला म्हणून त्या कागदाला पाण्यावर सोडला. आकार बदलला म्हणून हवेकडे त्याचं तोंड केलं आणि ते भिंगरी म्हणून फिरायला लागलं. वास्तविक बदललेल्या आकारातून वास्तविक कागदामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही. पण आम्ही बदललेल्या आकाराला
सत्य माणसो, म्हणून माया मात्रम इदम द्वैतम अद्वैतम परमार्थ. दिसायला काय आहे? विविध आहे, विविधता आहे. नाव आहे, विमान आहे, भिंगरी आहे. असायला काय आहे? असायला एकच आहे, तो म्हणजे कागद. म्हणून माया मात्रम इदम सर्वम. सर्वम काय आहे? द्वैत आहे. माया मात्रम इदम द्वैतम अद्वैतम परमार्थतः. आणि एकमेव अद्वितीय ब्रह्मच फक्त आहे, म्हणून शास्त्रकार दृष्टांत देतात नाटक दीपामध्ये. नाट्यगृहातील नाटकाचा दीप असतो आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये अनेक खेळ चालतात. पण दिव्यामध्ये खेळ नसतात. प्रकाशामध्ये खेळ असतात, पण दिव्यामध्ये खेळ नसतात. तो साक्षी रूपत्वाने बघतो, पण दिव्याशिवाय खेळ होत नाही. आम्हाला तो त्रयस्थपणे नुसता उजेड देणारा दिवा बघवत नाही. दिव्यातले जे नाटक आहे ते आमच्या मनावर परिणाम करतात. नाटक दिव्यामुळे झालं हे आम्ही विसरून जातो. श्रीभीर गुणमयीर भावैर एभिः सर्वमिदं जगत. पुढच्या श्लोकावर जाऊ. मोहितम नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. त्रिभिर गुणमयीर भावैर. आपण सांगितलेल्या त्रिगुणांमुळे संपूर्ण जग मोहित झालेलं आहे. त्रिगुणांनी विलक्षण काय करून टाकली आहे? मोहिनी घालून टाकली आहे. मोहितम नाभिजानाति माम एभ्यः परम अव्ययम. म्हणून मी मात्र मोहित झालेलो नाही, मी विकारी झालो नाही. मोह शब्दाचा अर्थ विकारी असा. मोह निर्माण होणं म्हणजे त्या माणसाचं स्वतःचं अस्तित्व राहत नाही. ज्याचा मोह निर्माण झाला त्याचा प्रभाव असतो आणि याचा स्वतःवरचा प्रभाव हरवला असतो आणि दुसऱ्याचा प्रभाव तयार झाला. तुम्ही म्हणाल, आता हे असं कसं सांगाल? आता याचं उदाहरण तुम्ही काय देता? एखादा माणूस धनासाठी मोहित होतो. धनासाठी मोहित झाला की त्याची जी मोहित अवस्था आहे ती त्याला वाईट कर्म आणि कुकर्म करायला भाग पाडते. चोऱ्या करतो, दरोडे टाकतो. आपल्या देशातलं गुपित दुसऱ्या देशांना नेऊन विकतो. आपल्या सैनिकांचे प्राण जाणार आहेत आपण असं केल्याने, हा सुद्धा विचार करत नाही, कारण तो धनावर मोहित झाला असतो. मोहितम नाभिजानाति. जो मोहित असतो तो नाही जाणत हो या गोष्टी. तो समजून घेत नाही. कोणाला समजून घेत नाही? अव्यय अशा मला समजून घेत नाही. मी कधी खर्च होणारच नाहीये. मी कधी बदलणारा नाहीये. माझ्यामध्ये माझ्याशिवाय दुसरा कुठलाही घटक नसताना सुद्धा तो विविध घटक माझ्यामध्ये बघतो. मग आता बघा, आपण बदलतो की नाही हो? कधी आपण चांगले वागतो, कधी आपण वांगले वागतो. कारण आपण कधी कामी असतो, कधी आपण क्रोधी असतो, कधी आपण लोभी असतो. आम्ही राजस असल्यामुळे आमच्यामध्ये हे सगळे स्थित्यंतर चालत असतात. तामस असलो तर आम्ही आळशी असतो. निद्रा खूप वाढत असते. प्रमाद, अविवेक होतो आणि मोह वाढतो. परंतु राजसिक आणि तामसिक भावांचा शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयाशी संयोग येतो आणि मोहाने तो विश्वाला व्याप्त करून टाकतो. सगळ्या विश्वावर तो मोहितच होतो. प्रत्येकाला त्याच्या गुणप्राबल्यामुळे काही गोष्टी खूप आवडतात आणि काही गोष्टी अजिबात नाही आवडत. ही जी आवड निवड आहे ही फक्त मनाच्या संकल्पना आहे. कोणी लोक गोरेच खूप चांगले असतात असं म्हणतात, पण निग्रो लोकांमध्ये काळ्या लोकांनाच चांगलं म्हणणाऱ्यांची संख्या खूप आहे. कारण त्यांच्यामध्ये ही कन्सेप्टच नाही. कोणचा कन्सेप्ट चांगला आणि कोणचा कन्सेप्ट वांगला हा फक्त मनाचा भाग आहे. बाकी याच्यात कुठलाच भाग अभिप्रेत नाही आणि अनुस्यूतही नाही. पण या त्रिगुणांचा मनावर इतका जबरदस्त पगडा असतो की पुन्हा पुन्हा विषयासक्ती निर्माण. आणि ही विषयासक्ती निर्माण झाली की तो विषय भोगातच रममाण होतो. जीव इंद्रियांचा आणि विषयांचा गुलाम होतो आणि सर्व जीवांचं नियमन करताना
तो अगतिक होतो, तो हतबल होतो. याच्यातच त्याचा नाश होतो. त्रिभिर गुणवैर्भावेर एभिः सर्वमिदं जगत. या जगतामध्ये हे सगळे त्रिगुणांचे भावांतच पसार आहे. दुसरं काही नाही. आणि या पसाऱ्यामध्ये मोहित झालेला आहे. तो माझ्या अव्यय स्वरूपाला जाणत नाही. तो मला समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत. आपण 5 विषय आहेत आणि 5 विषयांना भ्रमित होणारे 5 उदाहरणं घेऊया. हरिण असतं, ते नादाकरता फार आकर्षित. हरिणाला नादाचं फार वेड आहे. म्हणून तो जो मंजूळ ध्वनी आहे, तो मंजूळ ध्वन्याकडे हरिण ओढून येतं. म्हणून पारधी नेहमी ध्वनी करतात आणि त्या ध्वनी त्या आवाजामुळे हरिण त्या ठिकाणी धावत येतं. हरिणाची श्रवणेंद्रिय अत्यंत प्रबळ असल्यामुळे तो स्वतःहून पारध्याच्या जाळ्यामध्ये सापडतो. आता पहिला काय झाला? शब्द झाला. दुसरा स्पर्श. शब्दाचं उदाहरण हरिण दिलं. स्पर्शाचं उदाहरण हत्ती. स्पर्श सुखासाठी लालुसलेला असतो हत्ती. आणि त्यासाठी तो इतका त्या स्पर्श सुखाच्या मागे लागतो, की तेवढ्यामुळे तो त्या हत्तीणीच्या मागे धावतो आणि खोल गड्ड्यामध्ये पडतो. स्पर्शाच्या इच्छेने तो पकडला जातो. हे दुर्दैव असतं. हा दुसरा दोष. शब्द झाला, स्पर्श झाला. तिसरं रूप. दिव्याच्या भोवती पतंग फिरत असतो आणि तो स्वतःला जाळून घेतो. त्याचे पंख जळून जातात त्या दिव्यावर. शेवटी तो किडा मरण पावतो. परंतु तो पतंग त्या दिव्याकडलं आकर्षण सोडू शकत नाही. त्याला म्हणतात रूप. एक रस. भुंगा. भुंगा सगळ्या फुलांवर धावेल, पण तो रसग्रहण करण्यासाठी जातो. त्याच्यामुळे संध्याकाळी कमळ मिटत असताना जरी तो गेला, कमळ मिटून तो गुदमरून मरतो, परंतु कमळाच्या कोवळ्या पाकळ्यांना सुद्धा तो बाहेर काढत नाही. ज्ञानेश्वरांची ओवी आहे याच्यावर. कोमल कलिके भलतेही काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळिया. कोवळ्या कळीमध्ये सापडून गुदमरून मरतो. पाचवं आहे गंध. शब्द, स्पर्श, रूप, रस. आता गंध. आता गंध. मीन माशांचं गंध गंध घेण्याची प्रवृत्ती त्यांची फार प्रबळ असते आणि म्हणून त्यांना कुठेही माशाचा वास येतो. आणि एखादं गेंडूळ वगैरे जरी आकोड्याला लावलं तरी तेवढ्या एका वासाने ते ओढल्या जातात आणि स्वतःच्या जबड्यामध्ये आकोडा फसवून घेतात. आता एका ज्ञानेंद्रियांच्या प्रबळ असण्याने ही हालत आहे. मनुष्याला 5ही ज्ञानेंद्रिय प्रबळ दिली आहेत. माणसाची काय हालत होईल? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आता हरिणांच्या बाबत, हत्तीच्या बाबत, पतंगाच्या बाबत, भ्रमराच्या बाबत, मीनाच्या बाबत एकच ज्ञानेंद्रिय प्रबळ आहे. एवढा घात आहे. मनुष्याचे 5ही ज्ञानेंद्रिय प्रबळ आहे. परांची खाणी व्यतृणात स्वयंभू तस्मात परान पश्यती अंतरात्मा. आणि म्हणून इंद्रिय मनाला विषयाकडे खेचून नेतात आणि मनुष्याचा नाश करतात. म्हणून माणसाचं मन फार विषय लंपट. प्राण्यांच्या मनाला एक विशिष्ट सीझन तरी असतो, जसा वसंत ऋतू आहे. त्यावेळेला झाडं फुलतात. फुलपाखरांना उडावंसं वाटतं. पक्ष्यांना ये जा करावीशी वाटते. माणसाला 12ही महिने 5ही इंद्रियांकरता काय आहे व्यवस्था करून ठेवली आहे उपभोगाची. आणि असं असल्यामुळे मामेभ्या परम अव्ययम, त्या अव्यय अशा मला माणूस जाणू शकत नाही. तो त्या गुणांमध्येच खेळत राहतो. तो विवेकाने सत्सद बुद्धीने माझा शोध घेतच नाही.
म्हणून प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर सामावला असून सुद्धा अदृश्य स्वरूपाच्या या त्रिगुणात्मक मायेने तो झाकल्या गेलेला आहे, म्हणून तो दिसत नाही. म्हणून दृश्य विश्वाचे अधिष्ठान ते दिसत नाही, की मायेची किमया आहे. आता सर्पावरची रज्जू दिसली, थाणूवर पुरुषावरचा थाणू दिसला. थाणूवरचा पुरुष म्हणजे हा बरोबर आहे. थाणू दिसला आणि रजताच्या मध्ये मागे असलेली शुक्ती दिसली. हे तिन्ही अधिष्ठान पटपट दिसतात. परंतु देहामागे असलेला आत्मा आम्हाला दिसत नाही. ब्रह्मांडामागे असलेलं ब्रह्म आम्हाला दिसत नाही. म्हणून जगताचं अधिष्ठान आम्हाला काही केल्यास सापडत नाही. उलट या मायेची किमया अशी आहे, की माणूस त्याच्यामध्येच धावतो, त्याच्यामध्येच फिरतो आणि त्याच्यामध्येच जेवढ्या कामना करता येईल तेवढ्या कामना करतो. गंमत अशी आहे, की जितक्या अधिक कामना केल्या जातात, त्या त्याही पेक्षा अधिक फुलत असतात. गंमत सांगतो. एक वाहन असलं, तर जाण्या-येण्याची सोय होते की नाही? जाण्या-येण्याची सोय झाली. पण मग हे वाहनापेक्षा ते वाहन जास्त चांगलं आहे. लोकं काय म्हणतील हो? तुमच्याकडे हलकंच वाहन आहे? अरे रे 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 रे! आणि मग आम्हाला भारी वाहन घ्यावंसं वाटतं आणि हलकं वाहन विकू नये असं वाटतं. दोनही कडून आमचा चुराडा असतो आणि मग जन्म आला हेला आणि पाणी वाहू वाहू मेला. कामनेमध्ये फसतो. रेशमाचा किडा जसा स्वतःच्या भोवती जाळं विणून स्वतःच त्याच्यामध्ये फसतो. विंचवीण ज्याप्रमाणे कामनेच्या आहारी जाऊन पिलांना जन्म देते आणि जन्म झालेल्या पिलांचं ती भक्ष्य ठरते. तिच्या शरीराला खाऊन तिचे पिल्ल मोठे होतात. तिला मारून तिचे पिल्ल मोठे होतात. आणि म्हणून विषय सुंदर असतात, विषय भुरळ पाडणारे असतात आणि जो सौंदर्याला आणि विषयाच्या आकर्षणाला बळी पडतो, म्हणजे विषयासक्त होतो, त्याला परमेश्वराचं स्मरण सुद्धा खऱ्या अर्थाने होत नाही. झाल्यासारखं वाटलं तरीही झालेलं नसतं. हा मायेचा प्रतिबंध आहे. ही माया त्याच्या आतमध्ये आहे आणि म्हणून मनामध्ये सूक्ष्म अहंकार माया तयार करते आणि त्यामुळे तो परमेश्वरापाशी सहजासहजी पोचू शकत नाही. अहंकार हा माझ्या आध्यात्मिक साधनेतला सगळ्यात मोठा अडथळा आहे, धोंड आहे, दगड आहे. म्हणून या ठिकाणी वाक्य वापरलंय. काय वापरलं आहे? मोहितम नाभिजानाति. तो मोहित झाल्यामुळे मला जाणू शकत नाही. कुणाला? मामेभ्यः. कशा मला? परम अव्ययम. मी अव्यय आहे, कधीही बदलत नाही, कधीही खर्च होत नाही, कधीही नाश पावत असा जो मी सद्रूप त्याला तो प्राप्त करून घेऊ शकत नाही. माया सर्वांवर वर्चस्व गाजवते. स्वतःच अधिपत्य जपते. मग अशी ही जी अलौकिक माया आहे, या मायेला तरून कसं जायचं? ही माया फार कठीण आहे. कारण आम्ही मोहित झाल्यानंतर विवेक शिल्लक राहत नाही. विवेक शिल्लक राहत नाही, तर माया पार करण्याची नौकाच हरवली आमची. मग आता आम्ही या मायेला पार कसं करावं? हा एक मोठा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालाय. पण अर्जुनाने तो प्रश्न विचारण्याच्या पूर्वीच भगवंत त्याचं उत्तर आपल्याला देतात आहे. हे उत्तर पुढच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेषां तरन्ति ते. माया त्यालाच तारून नेते, बाकी कोणालाही तारून नेत नाही.
कोणाला तारून नेते? माझी माया तरुण जाण्यासाठी दुर्लभ आहे, पण जे मला शरण येतात त्यांनाच माझी माया तारून नेते. आणि म्हणून भगवंताला शरण कसं गेलं पाहिजे आणि ही माया दुरापास्त कशी आहे, ती गुणांनी युक्त असते, तिचे विचार कसे आहेत, ती दैवी कशी आहे, या गोष्टींची शहानिशा आपण उद्या सकाळी करणार आहोत. त्याप्रमाणे आता भेटूया आपण बरोबर मंगळवारी सकाळी. राम कृष्ण हरी. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो, वंदन करतो. एक विनंती करतो की रामकृष्ण हरी म्हणून चर्चा थोडे दिवस आता मी करणार नाही, कारण मी शिवगडला अधिक वेळ देऊ शकत नाही प्रवचना व्यतिरिक्तचा. म्हणून शिवगड वरून इकडे आलो की मग आपण पुन्हा सगळे बोलूया. आता थांबतो. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. राम कृष्ण हरी.